तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजेच गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका, बाजूला बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. तर प्रथम तर मी सगळ्यांचे अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतो की आज आपण या तंटामुक्तीच्या मीटिंगसाठी इथं आलात. सगळ्यांचे आभार आहे. तर कारण असं आहे की आपल्याला जे दारूबंदीसाठी आपल्या गावाला राज्य शासनाचा चांगला पुरस्कार भेटलेला आहे. त्याबद्दल हा सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना मी धन्यवाद पण देतो. आपण जे आपल्या गावामध्ये 20 वर्षापासूनची नशामुक्ती आपल्या गावात दारूबंदी चालू आहे त्याला आपल्याला काल एक विशेष पुरस्कार भेटलेला आहे राज्य सरकारचा. विशेष गावकऱ्यांचे आभार आहे की त्यांनी जे 20 वर्षापासून आपल्याकडे चाललेली जी परंपरा आहे दारूबंदीची ती अशी त्यांनी पालन ते नियमाचं पालन करत आहे. जसं आपला जो नियम आहे की दारू विकणाऱ्याला 1000 रुपये दंड आहे, दारू पिणाऱ्याला 500 रुपये दंड आहे. तर आता तुम्हाला माहितीच असेल की दारू पिल्यानंतर आपल्या गावात काय नियम आहे ना. 20 वर्षापूर्वी आबाला गावाच्या बाहेर काढलं होतं अख्ख्या गावांनी दारू पिल्यामुळं. एकदम बरोबर. हा आपल्या गावाचा सगळ्याला माहिती की आपण दारू पिल्यानंतर दंड देतो 1000 रुपये. आणि जसं ते 20 वर्षाची जी घटना आहे तेव्हापासून आपल्या गावात दारूबंदी लागू आहे. तर आजपर्यंत आपल्या गावात कोणी त्यांना दारू विकतंय नंतर दारू पितंय कोणी. तर अजून एक सांगायचा विषय असा आहे की आपल्या काल ग्रामसभेमध्ये एक ठराव झालेला आहे की आपल्या गावातले कोणी गावकरी त्यांची मुलं आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर घालतील, जिल्हा परिषद आपली जे मराठी शाळा म्हणतो आपण, जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची जर मुलं घातली तर त्यांना पुढील 1 वर्षासाठी त्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी 100% माफ करण्याचा जो उपक्रम आहे आपण तो ग्रामपंचायत ठराव सुद्धा आपला काल गावातल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये तो ठराव सुद्धा मंजूर झालेला आहे. तर तो सुद्धा खूप चांगला एकदम म्हणजे लोकांना त्यातून काही घेण्याचा संदेश आहे की आपल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे आणि मराठी शाळेला आपण टिकवलं पाहिजे. हा एक संदेश आहे. तुम्ही पण हा संदेश पुढे सांगत जा. आणि हा जो आपल्या ग्रामपंचायतीचा जो ठराव आहे तो खूपच एक कौतुकास्पद आहे. आणि अजून एक मला सांगायचा शेवटचा विषय राहिला की आपल्या जी जातीने की आपलं ही भारताची जनगणना आहे तर जनगणनेसाठी आपल्या गावात आज मास्तर येणार आहे. ते थोड्या वेळात येतीलच मास्तर. आता तर आपण त्यांची 5 मिनिटं वाट पाहू. आणि बाकीचे जे विषय आहे बाकीचे नियम आहे जसं दारूबंदीचा नियम 20 वर्षापासून सुरू आहे तशी आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. ते नियम आपण सगळ्यांनी पाळले पाहिजे. हा म्हणजे आम्हाला हे सहकार्य आज मी तंटामुक्तीचं एक 5 वर्षापासून मी काम करतोय. तर मला गावकऱ्यांचं तुमचं पण खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. आणि प्रत्येकाने असंच आपण सोबत चालू आणि आपल्या गावाला जास्तीत जास्त आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आपण नेहमी असे पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करत राहू. गाव स्वच्छ ठेवू, निरोगी ठेवू. बरोबर चालेल, काही अडचण नाही. बरोबर. मास्तर आले मास्तर पण आले. मुका तेवढा ते गुच्छन ते घेऊन ये बरं. या मुका तेवढं आण बरं. ते आपलं मास्तर ते हे बुके आणि तेवढं ते ह्या शालान या मास्तर. कसं काय झाला प्रवास? चांगला झाला ना प्रवास. हा आपल्या गावात मास्तर आले आपण त्यांचा छोटासा एक सत्कार करूया आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करूया. आपल्या गावात आले. या एक फोटो घ्या. हे सगळं या सगळे जनगणनेसाठी इथं काम करण्यासाठी आलेलो आहे. तर त्यासाठी मला सरपंच झाले, आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष झाले, यांचं सगळ्यांचं आपल्याला मला जर मार्गदर्शन मिळालं तुमच्या सर्वांचं मास्तर तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही 100% सगळं करू आम्ही. चालेल. मला एकच पाहायचं होतं का हे नशामुक्त गाव आहे ना तुमचं. तर मग मी सुद्धा पूर्ण कडक माणूस आहे का बाई आणि बाटली ह्या दोन्ही गोष्टीपासून मी बराच लांब आहे. आणि माणसाची गरज आणि पुढे काही तुम्हाला गरज लागली तर आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करू. चला तुम्हाला खोली दाखवतो दादा. हो चला पुढचं काम करू. हा मग या गाडी मास्तर. मला मी 1-2 घर दाखवून देतो. इथून सुरुवात करा मास्तर. इथून करा सुरुवात पहिली. चालेल ना. आणि बाकीचे मग सुनील सांभाळून घेऊ पुढे तुम्हाला. घरात कुणी आहे का? नमस्कार. या जनगणनेसाठी आपल्या गावात साहेब आलेले आहे मास्तर. पाहुणे नाव सांगा आधी पहिलं. बाळकृष्ण वडितके. मुलं किती तुम्हाला? पहिलेले एक दुसरीले. मग पहिल्या बायकोचं नाव काय? हो
बायको एकच आहे. पहिला मुलगा पहिलीच्या वर्गात, दुसरा मुलगा दुसऱ्याच्या वर्गात येते. असं आहे ते. हा म्हणजे मला वाटलं तुम्हाला 2 बायका आहे म्हणून मला वाटलं तुम्ही म्हणले पहिली लेख आणि दुसरी लेख. हा म्हणजे पहिली लेख आणि असं दुसरी वाटलं. येते मध्ये असं पहिली का? दुसरी येतात. नाही हो नाही त्यांचे ते गैरसमज झाला तसा, काय मनावर घेऊ नका. चालन चालन झाली सगळी माहिती भरली ना. हा? आता पुढचं चला चला पुढे घ्या आता. चला धन्यवाद नाना, येतो. चला जर थोडं पुढं पुढे बरं ऐका ना सुनील मास्तर, काय करतो, मला अर्जंट थोडं काम आहे पुढं. हा का हे ठरावे सगळे वर तिकडे पोहोचवचे. थांबला असता बरं नाही, झालं नाही, असतं. नाही. आ, तू आहे ना, तू आहे. उद्योग वाढवला होता आता. नाही वाढत काय नाही, आता तू मला त्याला थोडं सगळी कसं करून घे. सांगू लागायला राजा समज- सोबत जाय, तू गाव दाखवून दे. मी जातो पुढे आता, मला थोडं घाई चालन घाई. चालन बर बर बर. घरात आहे कुणी? या बाहेर या. हे जनगणनेचे साहेब आलेले. मी जनगणनेकडून आलेले मास्तर. तर मला तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. योगेश तुकाराम राजभोज. बर मुलं किती? 2 आहे. लग्न झालेलं आहे तुमचं? अहो मास्तर, तुम्ही लग्न विचार ते पोरं मग काय दत्तक घेतले काय? तुम्ही दर्शिक देणं काम करा मास्तर. चालेल चालेल चालेल. बरं आता हो चालेल ओके हा? चल येतो आम्ही. राम राम. चला चला चला. अहो मास्तर, थोडी बार मस्ती मजा करावं लागत, तसं लोक माहिती सांगत नाही. हा का? हा थोडं आता बरं, गावात बरं, बरं. थोडं असं तसं आता चालूच आम्हाला तर राहतं. व्यवस्थितच घ्यावं लागेल आपण ना. तुम्ही व्यवस्थित विचारी जा, नाही, सगळं व्यवस्थित. गडबड होतो. नाही व्यवस्थित घ्यावं लागत. चला आता बाई इथली पै घेऊन टाकू आता. चला हाक मारा पाहुणे. आहे घरात कुणी? या बरं बाहेर या. हे जनगणनेचे साहेब नमस्कार. मी जनगणनेकडून आलेलो आहे आणि तुम्हाला ही खरी माहिती द्यायची. तर माहिती सांगायला सुरुवात करा मग आता तुम्ही. हा 4-5 गाय आहे, 4-5 गाय गोळा जातो मी. अहो ती नाही. ना तुमच्या घरातले किती माणसं आहे? आता असं करा, पहिल्यापासून मी सांगतो तुम्हाला. आज करा, तुमचं नाव सांगा पहिलं. मच्छिंद्र बनसोडे, हा. नितीन बनसोडे, पत्नीचं नाव सांगा. मंदा बनसोडे, मुलाचं नाव. नितीन बनसोडे, मुलीचं. कांचन मच्छिंद्र बनसोडे. बरं बरं ठीक आहे. हा धन्यवाद. बर मास्तर, हो तुम्ही आता इकडली एक काळी घ्या. हम्म. तवर मी मा घरी थोडं काम आहे, मी तवर जाऊन येतो. हा. आता काय जवळच आहे, फक्त कुत्र्या मांजरापासून जपून. चालन येऊ का मी? बर कारण मी आता माझं तिकडे जायच्या आधी ना मी जर थोडं काम झालं इकडचं राहिलं घर ते एक पाहतो. बर ते एक घर घेऊन टाका. हा हा मी येतो. चालेल. ओ दादा ऐका ना, मी माझ्या नवऱ्याला शोधते. तर मला कळलंय की ह्या गावामध्ये ते आले. तर तुम्हाला यांना माहिती का, ओळखता येईल का? रे यांना बघितलंय का तुम्ही इथे कुठे? नाही गाड्या, यांना नाही बघितलं. मला असं कळलंय की ते या साईडलाच आलेले. पण तुम्ही कोणत्या गावच्या? मी इथलीच आहे, वैजापूरची. मग ते हरवले, म्हणजे मला कुठे, मी बरेच गाव शोधले पण ते मला सापडत नाही. तर कळलंय मला इथे की ती इकडेच कुठेतरी आहे बुवा. तर मग मी आले बुवा. तर तुम्हाला कुठे अरे थांब ना, मला बोलू दे ना. मध्ये काय करतो? थांब ना. काय करू आपण, आमच्या गावचे सरपंच आहे ना, आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना दाखवू, त्यांच्या चर्चा करू आणि मग ते बरोबर सगळ्या परिसरामध्ये माहिती पोहोचवते आणि मग आपण शोधण्याचा प्रयत्न करू. आम्ही तुम्हाला ना पाहिजे ती मदत करू. चला तुम्ही आमच्या सोबत चला. ठीक आहे. चला चला इकडे. तिकड यांना बोलता येत नाही का? नाही ते ना मुख बधीर येते आमच्या गावात आहे ना, त्यांना आम्ही हे सगळे लाड मुख्य म्हणतो. मुख्याने त्यांचं नाव आहे ना आकाश आहे. आणि आम्ही त्यांना सगळे लाड आणि मुख्य म्हणतो. आहे ना घरी असतील. बरं चालेल. आज तुमचं काय काम आहे? आलो आम्ही चालू पुढे. बरं ठीक आहे. सरपंच, जनगणनेसाठी मला जरा थोडी अडचण येऊ राहिलेली आहे. बऱ्यापैकी झालंय पण आता थोडी अडचण येऊ राहिली तर थोडी एखादं कोणतरी मला मदतीला ना तुम्ही द्यावं, कोणतरी माणूस. गावामध्ये पूर्ण झालेली आहे का? हा बऱ्यापैकी झाली. दिवस मुख्य आणि सुने आहे ना, कोणतरी बायला घेऊन येऊ राहील तुमच्याकडे. बरं ना हा का? बघू आपण काय. हा ते काय येऊ राहिली.
बरं झालं सरपंच आहे इथं. ते सरपंचाचं घर. सरपंचाच्या घरी. अरे दम दम. अरे थांब, काय म्हणतो? अरे गप गप सांगतो मी आहे ना. हा, गप ना. हा. अरे सांगतो ना दम ना. सरपंच आम्ही फाट्याव बसेल होतो, या बाई आल्या तिथं आपल्या फाट्याव. त्या म्हणे या बाई त्यांचा आहे ना नवरा हरवलेला आहे बऱ्याच दिवसाचा, सापडी ते आज आपल्या गावात आल्या. मग ते आम्हाला काही समजा, मग आम्ही म्हणलं चला तुम्हाला सरपंचाकडे घेऊन जातो. नवरा नवरा तू काय मदत केली मग त्यांना? आणलं इकडे इथपर्यंत बोलायसाठी आपण करू त्यांना सहकार्य करू, मदत करू आपण. तेवढं मला वैजापूरच्या आहे त्या, वैजापूरच्या. वैजापूरचे आहे का? हा बऱ्याच दिवसापासून तिकडे गेलेले पाहुणे कधी गेलेले? बरेच दिवस झाले, पण मी शोधलंय इकडे तिकडे, पण ते कुठेच नाही. मग मला कळलं की ते इकडे आले बा, असं या एरियात आहे. मग असं समजलं हो म्हणून तुम्ही इकडे आलात. ठीक आहे, 2 पोरं देतोय ना आम्ही पण प्रयत्न करतो आणि त्यांना शोधायचा प्रयत्न करून तुम्हाला बघू काय जशी होईल त्याप्रमाणे मदत करू आम्ही सर्व. तोपर्यंत राहणार कुठे? तो पण तुमच्यात राहण्याची व्यवस्था करावी लागेल. आता कुठं करायची मग सरपंच यांची राईस सोय? आपल्या गावातली जी खुली आहे ना त्याच्यामध्ये करून द्या ना. बर बर गावामध्ये आपल्या खोलीमध्ये ना साफसफाई करून द्यायची त्या खोलीची. चला आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हा आम्ही आहे ना. पाहुणे आहेत आपले, लक्षात घ्या. अतिथी ते आपल्याकडे आता हा व्यवस्थितपणे त्यांची सगळी देखभाल करा आणि त्यांचं शोधायला प्रयत्न करा. त्याचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही सरपंच, आता आम्ही आहे ना. ठीक आहे, चालेल. बर बर चालून येतो. ऐका ना सरपंच, काय झालं मास्तर मला म्हणत होते की मला थोडी अडचण येते, त्याला 2 पोरं पाहिजे होते, त्याला थोडी मदत हा ना ते त्या कामाबरोबर एक काम करा परत. आता तुम्ही दोघं आता सगळ्यात महत्वाचं, आता जी जनगणना चालू आहे हा ती आता जातीने जनगणना आहे. हा आणि प्रत्येक जण काय करतो, जात लपवायचा प्रयत्न करतो माणूस. हा आणि माणसाला काय वाटतं जातीने जनगणना आम्हाला माहिती आहे सरपंच कोणत्या जातीचा आहे. हा, मग काय करायचं, गावात गेल्यानंतर आपल्या प्रत्येक कुटुंबाची 100% माहिती तुम्ही गुरुजींना द्या. हा प्रत्येकाचं त्याचं जे पद्धतीचे कॉलम आहेत त्या कॉलम प्रमाणे योग्य अशी माहिती भरा, जेणेकरून आपण शासनालाही अंधारात ठेवणार नाही आणि आपणही अंधारात राहणार नाही. बर बर चालन चालेल. आणि तुम्ही गुरुजी थोडीशी काळजी घेऊन हो या मुलांना बरोबर घेऊन, आणि जर काही अडचण आली किंवा एखादा काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा. चालन आधी काय करतो सरपंच, आधी बाईच्या सुईला लावितो, मग मास्तरचं भाऊ. आधी माईला फर्स्ट. चालेल. चालेल कळेल त्यांना. तू आणि सुनील दोघांनी अगोदर आता गेल्यानंतर पहिल्यांदा बाईंची राहण्याची व्यवस्था करायची, त्यांना सगळं काय पाहिजे ते द्यायचं. आणि ते झाल्यानंतर तुम्ही दोघांनी मास्तरला मदत करायची. धन्यवाद तुमचे, मला राहायची सोय केली परत. पण मग मला माझे पती लवकरात लवकर शोधून द्यावं एवढी आपण 100% तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आपण. हे 2 तुम्हाला सध्या लोक मदत करतील. काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा, 100% मदत होऊन जाईल. काय काळजी करू. आभारी. चालेल. मदत करावं लागत. तुमचं काय म्हणणं यावर? आता प्रॉब्लेम असा आहे, कुणी सांगितलं त्यांना, हे कसं कळलं तर त्यांचा पती महिना झाला किंवा 2 महिने झाले किंवा 4 महिने झाले, त्यातली काय आपल्याला पूर्ण कल्पना नाही. बरोबर. कधी बेपत्ता झालेली ते त्यांची वैयक्तिक त्यांना माहिती. त्यांनी रीतसर त्यांच्या त्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे का रीतसर, की किंवा त्या नेमकं 100% त्या मालक आपले त्यांचे हरवले म्हणून आपल्याकडे आल्यात, ते वेगळ्या काही दृष्टिकोन आपल्याकडे आले आहे. पहिल्यांदा 2 दिवस ते आपल्याकडे राहिलं तर असताना आपल्याला त्याची व्यवस्था छानबीन करावं लागेल. आणि खरोखर त्यांच्या जर आलेलं असेल तर त्यांनी कुठल्या पोलीस स्टेशनला त्यांनी ते नोंद केलेली याची खात्री करून घ्या. आणि ते जर 100% खरं असेल तर आपण त्यांना त्या पद्धतीने आपण 100% मदत करू. आणि त्यांना कोणत्या हिशोबाने कळलं का त्यांचे पती इकडे आलेले त्याच्यामुळे, आणि आपले हे जे 2 मुलं आपण त्यांच्यावर नजर ठेवले तर आपण त्यांच्यावर नजर ठेवा. मला सांगतो मॅडम, अजिबात टेन्शन घेऊ नका बाई. तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण आली ना, आम्ही अर्ध्या रात्री हजरी इथं. बा एकदम आता टाकाटक मध्ये तुम्हाला आमची सरपंचाने पाहून दिली खोली. हा मस्त माहिती, इथं राहायचं सगळं एकदम ओके. काही जरी लागलं तर मला बिंदाचा आवाज द्यायचा, मी इथं शेजारी. थांब, तुला काय करायचं, शांत बस तू, थोडा येडे न करू असा. अरे आता त्यांना राहू दे ते, अरे झाडतील त्या. काय बा आता हे केलं सरपंचानी उद्या केला.
झाडून घेतो का? बरं घे झाडून घे. बाई तुम्ही बाहेर या. बाई तुम्ही बाहेर या तो झाडून घे. नाही नाही झाड ना. झाडा होय 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 आतमध्ये होय. शर्ट फाडून टाकला मामा. चला आवर. चला 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 इकडे चला या बाई इथं राहू द्या मी घेते झाडून. बरं ठीक आहे ठीक हो, हो, आहे मी चालन. हा ठीक. काय अडचण वाटली ना बिंदास आवाज दे. चला चला आता नको त्यांना गणगण करू. मुका हाय कोणी घरात? काय अहो ते सरपंचाने मला तुमचा मुका घ्यायला सांगितलेलं आहे. काय म्हणले? अहो ऐका तुमचा मुलगा मुका बुक्या मग असं म्हणा ना तुम्ही. हा मग ते सांगत होतो कारण आज अध्यक्ष नाही आणि सुनील नाही सगळं विनाकारण झाडू खाला असताना आता. अहो मग मला आधी ते असं सांगा ना, बोलायचं ना तुमच्या स्पष्ट तुम्ही. आता तुमच्या मुलाचं नावच मुख्य आहे ना. अहो नाव आहे पण मग तुमचा मुलगा कुठे आहे? मुका असं म्हणायचं आता ना मला तुम्ही. आधी त्याला सारे मुख्य म्हणते म्हणून म्हणलं चला मुख म्हणू. काय मस्त हा, नाही ना बोलत आता असते का? आता हाय तो आला आहे मुका यो आला आपल्याला जायचं आवरायचं सगळं. आपण आवरा लवकर आपल्याला जायचं आज बरेच राहिले. चला लवकर आवरा. तुम्ही नाही तोपर्यंत मी बॉटल टाकून देते दारूची. असंच एकेकाला सवय लावून देते म्हणजे माझं काम होऊन जाईल. हीच दारू माझं काम करणार आहे. झालं का? बाई हा बोला ना. बरं चाललं ना? हा बरं आहे. या ना बसा ना. काही लागला का नाही तपास काही? नाही ना आता तुम्ही शोधणार आहे ना त्यांना. आता आम्ही भरपूर इकडले जवळचे गाव सगळे धुंडळले पण अजून काय तसं काय तुम्ही दाखवाल तसा फोटो माणूस काही नजरच नाही पाडला. यो पण बरंच हिंडला हिने बराच प्रयत्न केला पण काय आता 2-3 दिवस झाले मला इथे येऊन. अजूनही तपासणी शोधा तुम्ही मदत करा काही. नाही नाही आम्ही तुम्हाला 100% मदत करणार पण आता काय करणार माणूसच पाहायला भेटा तसा कुठं. चला बाई, येऊ का मग नाही आम्ही? नाही बसा मी चहा ठेवते ना. चहा काय ठेवते. गरज होती तुमची- बरं, जाऊ द्या पाणी नाही, पाणी तरी थोडं घ्या. थोडं पाणी घ्या. बस थोडं पाणी घे. सरपंच सांगेल आपल्याला बाईला मदत करायची. हा तुमची लय मदत झाली मला. राहायला रूम पण दिला. आता तेवढं शोधा तुम्ही तेवढं त्यांचा पत्ता. पाणी लय कडसर लागलो बाई. ते काय नाही हा भारी ते औषध टाकलं होतं ना पाण्यामध्ये. हा ते मेडिकलवर टाकलं असं. बरोबर आहे अजून जनताचं देऊ का औषध. थोडं? नाही बाद झालं भरपूर झालं. चालन येऊ का मग लावा आम्ही? तेवढं तपास. हो 100% तुम्हाला काय अडचण वाटली ना याला बोला नाही तर मला बोला आम्ही दोघं कधी आजारी. हा, चालेल चल. काय रे चला बरं आपण ते ना ते बाई आपल्या गावात आलेलं आहे ना त्यांचे ते मिस्टर नेमकं आहे ना हरवलेले. हो चौकशी करून त्यांना सापडतं का काय काही झालं का नाही काही विचारू ना. काय चाललं बाई? काही नाही या ना. काय लागले काही खबर बिबर काही? नाही ना शोधते त्यांना. ते सकाळी पण ते भाऊन ते येऊन गेले. बरं ते पण बोलले की शोधतोय आम्ही पण काय अजून त्यांचा तपास नाही लागलाय. म्हणजे आम्ही पण आमची तंटामुक्तीची टीम आहे ना. आमचे काही सहकारी आमच्या ग्रामपंचायत सहकारी आम्ही पण शोधतो त्यांना. बघू काही लागतंय का म्हणजे तपास लागतो काय लागतं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना पण सांगितलेलं मुख्याला त्यांना सांगितलेलं आहे ते पण पाहू राहिले. ते सकाळीच येऊन गेले. बोलले की आम्ही शोधतोय. नाही काय काळजी करू नका चिंता करू नका आम्ही आहे तुमच्या पाठीमाग काय काळजी नका अजिबात काळजी करू नका. बसा ना चहा ठेवते मी. हा नाही बस चहा नका आता पाणी द्या पुढे निघायचे आम्हाला. हा बसा हा दे. या ना बसा या बसा 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 ओ बसा 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 इथं बसा. मी पण बरंच शोधते पण काही तपास नाही तुम्ही पण शोध राहू द्या चालू आमचा पण शोध चालू आहे. काही पाणी लय गोड आहे हो. खरंच बरं का गोडे पाणी लयच गोडे खरंच. एकच नंबर पाणी. असं पाणी कुठंच नाही भेटत. घ्या दीपक तू पण घे.
खरं आहे का नाही? खरं आहे का पाय पर असं पाणी अजून देऊ का तुम्हाला थोडा? नाही काही काळजी करू नका, काही लागलं ना कधी पण मला अर्धा तरी बोलाव तुम्ही, आम्ही येऊ कधी पण. हा 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 चला. चला या काळजी घ्या मग. हा येतो. हा चला. हो या ना, चला. ए मी काय म्हणतो आपण परत बाईक जाऊ, एक ग्लास पाणी पिऊन येऊ. मास्तरचं पण पाणी थोडं गरसर लागलं. कुठं जाऊ झालं म्हणतो? कोण नाही इकडे बाईक चक्कर मारो. सरपंच नाही म्हणला का बाईक लक्ष राहू द्या. बरं आम्ही दिवसातून 3 टाइम चक्कर मारतो. विचारायचं राहिलं, बाईची माहिती काढली का? नमस्कार मास्तर. नमस्कार. बाईची माहिती काढली की तुम्हाला सांगितलं होतं माहिती काढायला? हा मग आम्ही दिवसातून 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ बाईला विचारून बा तुम्ही वाटलंच तर याचं द्यायचं सोडून गाडी बा. नाही माहिती काय काढली सांगा बरं तुम्ही. काय बाबा बाईचं नाही बाईचा खरंच नवरा हरवलेला आहे. बरं तुम्ही एक काम करा, आता माहिती काढली ना चांगली गोष्ट झाली. आपला जो काही ताण गेला, कारण खरं आपण सगळे मदत करू. लागेल ना. नाही मदत करायची, पण आपल्याला 2 काम आहे आपल्याला. बाईंची मदत करायची, दुसरं काम आहे मास्तरला पण मदत करायची. आता एवढा लोड कसा सहन करायचा? बाईक मास्तर का पावा. अरे पण तुम्हाला माझ्या संगीत यावं लागेल ना प्रत्येक घरात. जनगणनेचं काम सुद्धा महत्वाचं आहे आणि बाईंचं काम आधी बाईचं बा. बाईंचं तुम्ही काय नाही त्याचा माहिती स्वभाव माहिती त्याचा कसा आहे. त्याचं म्हणणं मास्तरचं थोडे दिवस अजून राहू द्या. नाही त्याचा स्वभाव मला माहिती. तो काय म्हणतो, तो मास्तर सरपंच म्हणले ना बाईची व्यवस्था करा, व्यवस्था झालेली. आता थोडा वेळ नंबर व्यवस्था केली व्यवस्था थोडा वेळ नाही बाईला. थोडा वेळ मान्य आहे, थोड्या वेळ ना तुम्ही मास्तरला द्या, थोडं काम करा, नंतर आपण बाईच्या मार्गी लावू. आणि तुम्ही काळजी करू नका, सगळं मी आहे ना, अध्यक्ष आहे, काळजी करू. पाणी पाणी आम्ही आता गेलो होतो विचारपूस करायला, मी गेलो पाणी. हा पाणी चांगलंच आहे. आता तुम्ही ते काय औषध मेडिकल पण आपलं मेडिकल तुमच्या गावात सुविधा चांगल्या झाल्या. हा मग शुद्ध पाणी. बरं आहे का, एक काम करा, वेळ वाया घालू नका. तुम्ही दोघांनी आता मास्तर सोबत जायचं. हा वाकडं न करू, त्याला घेऊन जा. आलो आम्ही. नाही आलो, त्याला घेऊन जा पहिले. जा चला, निघा. तू नका येऊ, तू पण जा त्या सोबत. दोघांचं काम येते. नका जाऊ दे. नाही निघा लवकर. नको पाणी नको पिऊन येऊ. आम्ही 5 मिनिटात येतो. चला बरं तुम्ही आपल्या काम आहे. मुख्या लईच घर के आणतो तिकडे बाईच्या अंग काहीतरी दिवसातून 3 4 आता पुढून ये मागून नका करू. असं वाटतं कळतो का काय ते कळा ना. दिसतोय नाही बाईना त्याला लहान भाऊ मानलेलं आहे. बाईना त्याला लहान भाऊ मानलेला आहे. भाऊ म्हणलेलंच रेखतो रा. अरे तो बाईचं रोज पाणी आणून देतो, झाडून देतो, बरेच काम करतो. त्याच्यामुळे बाई त्याला भाजीपाला आणून दिला. हा पण आला त्या दिवशी सारे काम करतो. काम ऐकतो बाईचं. काय तो मला एक जण तर मला माहिती काहीतरी धुणं धुत होतं मी असं ऐकलं. म्हणूनच बाई त्याला जीव लावली बरं का, खायला प्यायला. चला आता चला भाऊ, आता त्याचे लागले बाई. काय म्हणतोय त्या दिवशी मी अध्यक्ष सोबत गेलो होतो ना, त्या बाईचं पाणी आहे का लय गोड आहे. पाणी गोड आहे समोर तुम्ही तिथं पाणी तरी पिऊन येऊ. झाला पाणी एवढे जण पाणी प्यायचं का तुम्हाला? पण मग आता पैसे लागतील, कारण आता मी 8 दिवस झाले काही नाही, खायला नाही प्यायला नाही. मला काहीतरी इन्कम तर पाहिजे ना.
हा 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 अजून एक ग्लास येईन का हा मग आता मला काहीतरी पाहिजे ना. 8 दिवस झाले काही नाहीये, काही काम नाही, काही नाही. हा ठीक आहे. अहो तुम्ही आता कसे काय आले? अरे थांब, चल दरवाजा लावू दे, मग आपण बोलू नंतर. अहो कोणी बघितलं तर? नाही बघ, कोणीच नाही आज. अगं सगळे गेलेले, लग्नाला गेलेले, त्याच्यामुळे मी आज तुला भेटायला आलो. काळजी नको, घाबरू नको, काही कोणीच नाही गावात, एक कुत्र माणसांत नाहीये, त्याच्यामुळे मी आज आलो. हो, काहीच कोणीच बघितलेलं नाही, कोणीच नाही. प्रॉब्लेम नको व्हायला आपल्याला. काहीच नाही, काहीच नाही, काहीच काळजी नको करू, गावात कोण नाही. बस. नक्की कोणी नाही ना? रोज येतो तरी तुला कळून दिलं तरी गावाला तरी कळून दिलं का मी? तुम्ही दिवसा पहिल्यांदाच आले ना, रात्रीच येतात ना. आज काय झालं, आज गावात कोणी नसल्यामुळं मी आज काय केलं, इकडे पाहिलं बरंच, सगळा सुरसुराट आहे, कोणाचेच तपास नाही, म्हणून इकडे तुला भेटण्यासाठी आलो तुम्ही. बरं, व्यवस्थित चालू आहे ना आता? हो सगळं व्यवस्थित. हो, कोणालाच काही संशय वगैरे काही नाही? नाही ना? नाही. मी आणून देतो ते पण नाही का माहिती? नाही, कोणालाच काही माहिती नाही. हा, मग काय हरकत नाही. अध्यक्ष येऊन गेले का? हो येऊन गेले ते. बर बर बर. बरं, पैशाचं काही नाही, पैसा पाणी पण आता व्यवस्थित चालू आहे. येतंय ना? हो. आता काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही प्रॉब्लेम नाही. मग आता फक्त कोण राहिलं अजून यायचं? सरपंच तेवढे बाकी आहे आता. बरं बरं, पाहू आता तेच. मालाचं काय नियोजन? आता आहे 1-2 दिवस जाईल, पण अजून आणावं लागेल कारण लोक वाढतात. वाढवायले ना? हो. बरं बरं बरं. पण आणून ठेवा. तर मला सांगायचं जाईल, मी ते 2 नाही 3 आणीत जाईल, पण आणून ठेवा आता लागेलच. पूर्ण लोक आले पाहिजे, हे तुझ्याकडे लागलं बरं का? नाही, हो मी ते करते. हे ध्यानात राहू दे, सगळे लागले पाहिजे ना आधी. हो. आणि अध्यक्ष ते येऊन गेले ना? येतात. ओके ओके. काय सरपंच फक्त तेवढे बाकी. बरं बरं, ते पाहू आता. ते जर ते नसले तर पाहू, पण आता गाव तर येऊ राहिलं ना सगळे बऱ्यापैकी. हो बऱ्यापैकी. आणखीन त्यांना सगळ्यांना सांगायचं येत राहा म्हणा. नाही, आता आपल्याला सगळ्यांना नादी कोणी हा ते त्यांना नादी लावायचं आणि त्यांना म्हणायचं त्या सांगत राहा सगळ्यांना, आणि घेऊन या म्हणायचं. काळजी घे आणि कोणालाही तुझा संशय आला नाही पाहिजे, एवढं लक्ष राहू दे. आणि त्या मुलांना जरा थोडं
कव्हर करून घेत राहील हा सांगायचं तुम्ही पण काळजी घ्या. हा हा आणि तू पण काळजी घे. ऑनलाईन असं थोडा सुद्धा संशय नाही पाहिजे. राहील ना ध्यानात. कुठे चालले तुम्ही? अरे गावकरी यायच्या आत मी निघतो, कोणी बघायच्या. थोडा वेळ थांबा ना, नंतर. नाही नको, गावकरी याचा टाइम झालेला आहे. परत वाटलं सांग ना, रात्री येईन मी. व्यवस्थित जा, कोणी बघेल. काळजी तू पण काळजी घे तुझी. हा हो. हे इथेच विसरले. अहो ऐका ना, हे राहिले तुमचं. हे हा मी जाते. किरण पण जाऊ दे मरू दे, लग्न एकच नंबर झालं बरं का. जेवण खूप चांगलं. ते गोरपडेचं लग्न नव्हतं का? गोरपडे एक नंबर लग्न झालं. पण जाऊ काय लिहायचं म्हणतो? काय कपड काय लिहायचं म्हणतो? मास्तर मास्टरचं काय? काय मास्टरचं काय नेमकं? बाई काय मास्तर बाईच्या घरी? हे काय बोलत आहे मुके? मास्तर तुम्ही काय बाईच्या घरी गेले होते? ए किरण, अरे मुक्याच्या काय ऐकतो? माणसं काय लिहितो? याला काय समजत? मास्तर आले. मास्तर तुम्ही माणसं काय त्याचा माणूस आहे काय? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला जावंच लागतं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरी. आता गेलो मग गेले अजून त्या कामाला. याचं काय ऐकत तुम्ही? खिडकीतून काय ऐकलं? आता माणूस माणसासमोर काय बोलत नाही का? काय सांगू? असे कोणी काम करतील का? मास्तर तुम्ही ना तापू नका. तापू नका. ओ मास्तर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही थांबा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. याचं काय ऐकता? ए गप रे तू, काही नको आरोप करू. हे मास्तर आहे ना, देव माणूस आहे. या मुख्याच्या नादी लागू नका. मुख्या काही मुख्याचं ऐकू नका. मास्तर नाही मागो सगळ्यांच्या वतीने, पण तुम्ही रागू नका. म्हणून मग आता घेऊन राहिलो. तिकडे घेऊन जा. मनावर काही घेऊ नका. बघा बऱ्यापैकी झालं होतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी झालेले सर. काय करा तुम्ही, काय करा हे बघा, सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो. जे काम आहे ते तुम्ही पूर्ण करा. आणि तुम्हाला आमच्याकडून सगळ्या वतीने आम्ही मी क्षमा मागतो. पण तुम्ही काम चालू काम थांबू नका. विश्वास 100%. बऱ्यापैकी झालेले. अहो तुम्हाला आम्हाला आमच्या गावाला पण बाईचं पाणी एक नंबर. रावली पाटील ना सगळ्यांना. आला बाई मी याला पिऊन. काय म्हणती? काय म्हणती? तुला दारू पुढे उत्तरा घोषित पुढे पुढे म्हणतो उजून. मला जेवायचंय. तुला जेवायचं काय? आणू वाढून तुला. उठ. ती चांगली बाई. दारू पितो मारी झोपतो. अरे पडशील. अरे मेले पडशील ना. झोप झोपलीत. नाही मला ती बाईक जाऊन येते. कुठं जातो बाईक? झोप झोप झोप. जाऊ नको बाईक. आता आलो मी 2 मिनिटं. नको झोप. अरे काय चड्डीत मुतला? अरे काय हे पुढे काय? चड्डीत मुतूस तर पितो का मेल्या? पहिले आपल्या घरी जायचं. पाण्याच्या आधी आपली गाडी येत लावेल. तू आपली गाडी येत लावेल. तू टेन्शन काय घेतो? चल ना तू. मी असं टेन्शन काय घेतो? ए लोट रे बाबा. अरे गाडी चालव रे तू. ए गाडी मी चालवतो नाही तर
नाही नाही तू थांब काय झालं? थांबून घे थांब. काय काय हो राहिलं? नाही मला होऊन जाणार तुला काय होऊन जाणार. गाडी लावली की नीट? नाही व्यवस्थित एकदम. आपली गाडी कुठं जाणार आहे? गाडी नीट नीट. काय दारू पाजली कवा पित नव्हता. हे बाई नाही केलं हो हे. काय नेमकं तुम्हीच केलं काहीतरी. काय केलं आम्ही? त्याने काहीतरी आणलं होतं इकायला. काहीतरी इकायला आणलं होतं त्याने. काही इकलं. लईच म्हणजे लईच पार काय करत करू. हिने काहीतरी इकायला आणलं होतं काय माहिती. मारू मला दोघाला मी. काय झालं काय अगं आमच्या तिकडे एक पिऊन आला बाई. काय बाई यांनी भांडे नाही तुले का कुठे नाही तुले. काय करते आता? नशा लय जास्त झाली भाऊ. अरे जास्त झाली पण खाली बस ना खाली बस ना. कोण आहे कोण तू? कोण आहे? हा तुपली आई आहे. कोण मा भाऊ येतो. माझी आई. मला म्हणजे तुम्हाला कळत आहे का? आम्हाला आमचं टेन्शन आम्हाला माहिती. तुम्ही काय बरं करताय आम्हाला त्रास देत आहे. तुम्ही अध्यक्षाला पहा नाही ना काही करा आम्हाला काही घेणं नाही. गुड नाईट स्वीट टेक केअर. कोणीतरी पाहायच्या हात लवकर निघावं लागत आपल्याला. चाल बाई ते अध्यक्ष जाऊ लय पोरं दारू पित्या काय कर. हा हा कुठं असं तर असं बाई ते अध्यक्ष बी आता. हा अगं दिसतंय हा. अरे काय काकू काय मोठ्या कुठं निघाला एवढा? अरे भाऊ तू बघच निघलो होतो आम्ही. काय भानगडी नेमकं? अरे बाबा दारू नव्हती. आणि कोण दारू पेलं का? 20 वर्ष दारूबंदी चालू आपल्या गावात. कोण दारू पेलं? लय पोरं लय पोरं दारू पितात रोज पित्या. कोण पिऊन आलं? कोण कोण? आमच्याच पोरं पिऊन आले बाबा. अहो पण असं शक्यच नाही. नाही 20 वर्ष झाले सगळे दारूबंदी आपल्या गावात. ग्रामपंचायतचा जो ग्रामसभा ठराव आहे. बरं एक काम करा तुम्ही. कोण पाहिजे तर काय पाहिजे तर तुम्ही बाबाटा करू नका. हा आपल्या गावात 20 वर्षापासून दारूबंदी पुरस्कार भेटले मोठे मोठे. काही वाच्यता करू नका. त्याची सगळी ऐका मोठे आई काकू तू पण ऐक. सगळी चौकशी मी करतो याची. कारण काय होतं आपल्या गावाचं नाव लय मोठ्या वरपर्यंत गेलेलं आहे. दारूबंदी म्हणून आपल्या कडताचं नाव एकदम प्रसिद्ध झालेलं आहे. कुणी आपल्या दारूबंदी खरंच यांचा काहीतरी आदर्श घ्यायला पाहिजे. आदर्श गाव म्हणून पुरस्कार भेटले दारूबंदीचे. तुम्ही कुठे वाच्यता करू नका. कोणालाही खबर अजिबात कळू देऊ नका. लक्षात ठेवा. नाही मी त्याची सगळी जबाबदारी मी घेतो. आपल्या गावाच्या आपल्या गावचा इज्जतीचा प्रश्न आहे. इज्जतीचा प्रश्न आहे. नाही त्याची कोण दारू विकतं कोण कुठं घेतं कोण काय करतं मी सगळी चौकशी करतो. तुम्ही अजिबात याची काळजी करू नका. तुम्ही आता कोणत्या बाई माणसाला किंवा कोणत्या बाईला तुम्ही बोलू नका. ही गोष्ट फक्त आपल्या तिघात राहिली पाहिजे. तुम्ही आता घरी जा. ती सगळी नाही घरी जा. मी काळजी करतो. सकाळी त्याला झोपीला मी सकाळी पहिला तुमच्याकडे येतो आणि काय त्याची चौकशी करून मी 100% त्याचा मी जबाबदारी मी घेतो सगळी. तंटामुक्तचे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही घरी जा. कोण काय दारू विकता असेल सकाळी मी येऊन पाहतो आणि कडक कारवाई केली जाईल. येऊ का? हा अगं बाई याच काय कर याचा वास येत होता गप्पा गप्पा. हा यो काय आपलं हे करायचा. थोडक्यात वाचलो. ते मुक त्या मुकीने सारा म्हणे का मास्तरला पाहिलं बरं झालं. त्या हिने अध्यक्ष आहे ना तिने बरं सवाल केलं. नाही तर सगळा गोंधळ झाला असता. तर मॅच असं त्यांना रेटून नेलं. हे बाय फेकून देतो म्हणलं. मला काही लागत नाही म्हणलं. मला जर तुम्ही माझ्यावर असे आरोप करीत असले तर मी चाललो म्हणलं गाव सोडून इथून.
तुम्ही ते जनगणनेचं तुम्हीच पहा सारं तुम्हीच पहा म्हणलं, असं केलं. तेव्हा ते अध्यक्षांनी काय केलं म्हणे, त्या मुख्याला दिलं त्याचं शब्द सगळं डावलून दिलं आणि म्हणे ते त्याचं काय म्हणावं नका घेऊ म्हणे मास्तर, तुम्ही राहा म्हणे. मग त्याला दिलं घुसकटून. असं झालं ती. आणि टेन्शन वगैरे नका घेऊ. आता काय टेन्शन नाही राहिलेलं, गावकऱ्यांचा पुरा विश्वास बसलेला आहे आपल्यावर. असं झालं आता काय, त्यामुळं काळजी करायची काम नाही. आता ना जेवढं करता येईल ना टापा ऐकायचं आणि विश्वास बसलेला आहे पुरा. तुम्ही काही टेन्शन वगैरे नका घेऊ आता. हा, हे घ्या थोडं आणि आराम करा आता तुला काय जास्त दिवस आता हे करायची गरज नाही. आता फक्त एवढा आपला प्लॅन तर सगळा पूर्ण झालेला आहे. आता काळजी करायची काम नाही. आता एवढं फक्त हे झालं का आपण अख्खं गाव तर बेतवलेलंच आहे. आता आपल्याला सकाळी ना म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस रात्रीच निघून जावं लागणार आहे. त्यामुळे काळजीच करू नको. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अरे तसं तर पूर्णच झालंय, आता काही टेन्शन नाही राहिले, थोडंच राहिले. अरे पण जावं लागेल मला अर्ध्या एक तासात. घ्या तुम्ही आता थोडं. मी ना तर लई दगदग झाली मला अर्ध्या एक तासात. अरे बास, अरे लय झालं. घ्या आता, लई दगदग झाली तुम्हाला, टेन्शन पण खूप आहे. अरे नको आता काय म्हणतो काय ना मास्तर, काय म्हणतो मग काय माहिती काय मास्तर हा काय काय बाई का काय आणलं इकडं? हो बाई, काय भानगड काय बाई. अरे बाबू, अरे सकाळ झाली, उठ. सांगायचं ना कोण वाजू राहिले, मला तर द्यायचं ना उठून. तो मला रात्रीचं जायचं होतं. हा आता काय केलं ही? आता काय कर, कोण आला आता असं काय कर नाही. आता कोण आलं असेल, आता तुम्ही लवकर उठायचं. द्यायचं ना मला लवकर उठून. हा मला गेलो झोपी लागून मी. मास्तर दारू उघडा. काय करता तुम्ही इकडं? काय नाही. काय करताय? मी बाईला बाटलेलं शिवत नाही मास्तर, इकडे काय करताय इकडं? मारू नका. मारू नका. मास्तरच नाही, बाई पण आहे. त्या बाईला मी आणते बाहेर ओढून. बरं मारू नका, कोणी मारू नका. काय हे केलं त्यांनी, मारू नका, कोणी मारू नका. मास्तर काय भानगड नेमकं इकडे? काय हे करतं काय नेमकं? पण त्या मास्तरला लय चांगलं सांगत होतो, मुख्या सांगत होता ते बरोबर होतं रे. सांगत होता तेच बरोबर आहे. मास्तर तर म्हणत आता मी बाईला बाटलेलं शिवत नाही ना. आता हे काय नाटक आहे बाईच्या इथं? मास्तर काय भानगड आहे? आपण लय चांगलं समजित होतो. मास्तर काय भानगड आहे? बाटल्या बिटल्या बाई काय भानगड? तुमच्या घरात बाटल्या बिटल्या सापडलं काय भानगड आहे नेमकं? हा बाई काय भानगड? तुमच्या घरात बाटल्या बिटल्या सापडलं काय भानगड आहे नेमकं? हा आम्हाला सूट घ्यायचा होता म्हणून. अरूच्या बाटली दिसतं मला या. हो दारूच्याच त्या. मी पाणी म्हणून दारू पाजली सगळ्यांना. पाणी मजून म्हणूनच आपण म्हणत होतो ते एवढं पाणी काऊन कडसड लागत होतं. तुम्ही येत होते का? बुंगल्या आम्हाला काय माहिती, आम्हाला गल्लाच भरून द्यायची. नाही तुम्ही सगळे येत होते का? हो येत होतो आम्ही. म्हणजे बाई आल्यानंतर तुम्ही काय करत बाई पाण्यामध्ये तुम्हाला दारू टाकून द्यायचे म्हणून ते तुम्हाला नशा चढायची वाटतं ती. तरी म्हणलं मी 20 वर्षापासून गावामध्ये दारू बंदी आहे, कोणी विकत नाही कोणी घेत पण नाही. हा म्हणजे कस काय कोण दारू पिल? दारू विकत नाही कोणी, दारू कस काय पिल? मग तू सुद्धा पिला होता त्या दिवशी, तू सुद्धा बाका बाका. अरे नाही काकू, आता मी नाही मी आलतो 2-3 वेळेस बाईची मदत करायला आलतो. जे बाईचा नवरा हरवला. पण पिलेलाच होता. नाही तसं काय नाही काकू, नाही तसं काय नाही. बरं जाऊ द्या, ते महत्वाचं नाहीये मास्तर.
हे सूड काय भानगड आहे नेमकं? काय भानगड आहे मास्तर? कसला सूड? तुमचं काय बाईचं बाय मध्ये सूड घ्यायचा? हा बोला बोला काही असं तोंडाला हात नका लावू. काय रे बाई तर नवरा बायको आहे. बाई काय भानगड आहे? तुमचा लग्नाचा फोटो दिसतोय, नवरा बायको का तुम्ही? हा त्यांना शोधत आली होती. अरे म्हणजे बरोबर, बाईचा नवराच हरवलेला नाहीये. नवरा कधी हरवला नाही, मास्तरचा नवरा बाईचा. म्हणजे मग हे आपल्या अख्ख्या गावाला हे काय लग्नाचा फोटो आहे त्यांचा? काय लग्नाचा फोटो दिसतो काय हो? मास्तर काय भानगडी? मास्तर काय भानगड नेमकं? तुम्ही सगळ्या गावाच्या डोळ्यात तुम्ही धूळ झोकली सगळी. तुम्ही सगळ्या गावाची वाट लावून ठेवली. ओळखलं का मला? मी त्याच आबाचा मुलगा आहे. तुम्ही त्या आबाला घुसकुटून लावलं होतं गावातून. दारूबंदी असताना आबांवर आरोप केला. सरपंचाच्या बाप दारू पेलेला होता त्यावेळेस सुद्धा आबांचा जीव तुडू सांगत होते. आबांचं ऐकलं नाही त्यावेळेस सरपंचांनी फक्त त्यांच्यावर लपून ठेवलं आणि आबांवर आरोप टाकला. आणि अख्ख्या गावाला माहित होतं का हे आबा दोषी नाहीये, तरी आबा सगळ्या गावांनी साथ ही सरपंचाची दिली आणि आम्हाला गावाबाहेर काढलं. त्यावेळेस आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला का त्या गावामध्ये सगळ्या दारूची लत लावायची आणि तो गाव बरबाद करून टाकायचं. जी झाली काय चूक झाली, इथून पुढे काय करा तुम्ही, कोणी आपला कायदा हातात घेऊ नका. मास्तरला काय करू आपण, नियमाप्रमाणे पोलिसांच्या ताब्यात करू. जी काही शासन सरकारी कारवाई असेल, जी काही त्यांच्यावर जी नाही कारवाई करू ना. कारवाई आपण रितसर कंप्लेंट द्यायची, पुढची कारवाई पोलीस करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुके आपल्याला सांगत होतो त्यावेळेस, ते आपण मुकेच ऐकायला पाहिजे होतं. आपली पण चूक झाली, जाऊन पण मुकेने पकडून दिलं. नाही दोघांना नेतील. या साहेब या दोघांना पण घेऊन जा. एवढं तर मंडळीने तुम्ही आजच्या भागात बघितलं असेल की दारूमुळं कशी संसाराचे प्रपंचाचे वाटोळं होतं. आणि जसं आपण म्हणतो बाई आणि बाटली, आपला घरातला कुटुंब प्रमुख असतो, एखाद्या बाईच्या नादी लागला तर तिथे पण त्याचा जो आयुष्याचं वाटोळं होतं. आणि दारूच्या नादी लागला म्हणजे बाटलीच्या नादी लागला तिथे पण त्याचं वाटोळं होतं. तर ह्या गोष्टीतून आम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच की दारूबंदी किंवा नशामुक्ती ही दारू पिलंच नाही पाहिजे. आणि नशामुक्ती किंवा दारूबंदी हे आपल्या गोष्टीतून आपल्या जीवनातून बाहेरच काढल्या पाहिजे. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात चांगलं वागा, संसार प्रपंच व्यवस्थित करा, दारूच्या नादी लागू नका. तर आमचा अजून एक संदेश पण आहे की प्रत्येक आपल्या गावातल्या ग्रामपंचायत असू दे किंवा तंटामुक्तीची समिती असू द्या, यांनी दारूबंदीवरती विशेष कार्य केलं पाहिजे. आणि दारूबंदी कशी आपल्या गावामध्ये आटोक्यात राहील किंवा कशा प्रकारे पूर्ण 100% बंद होईल याचं नक्कीच काळजी घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या गावाला आदेश द्यावे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका, घंटी दाबायला विसरू नका.